मोदींचा मास्टर प्लॅन, सुप्रिया सुळे ओवेसी जागतिक स्तरावर पाकिस्तानचा पर्दाफाश करणार. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केवळ सैनिकी नव्हे तर राजनैतिक स्तरावरही मोठं ऑपरेशन सुरू केलं आहे. आता पंतप्रधान मोदींच्या मास्टर प्लॅन अंतर्गत सुप्रिया सुळे, ओवेसी आणि शशी थरूर सारखे नेते पाकिस्तानचा बुरखा फाडणार आहेत. थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. सिंधू जल करार रद्द करणे, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई कारवाई आणि आता पुढचं पाऊल राजनैतिक प्रतिहल्ला. राजकीय फ्रंटवर पाकिस्तान विरोधात मोहीम. भारत सरकार एक मोठं शिष्टमंडळ विविध देशात पाठवणार आहे. उद्दिष्ट एकच, जगासमोर पाकिस्तानचा खोटा चेहरा उघड करणं. विरोधकांना एकत्र करून राष्ट्रहित प्राधान्य. भाजपने केवळ आपल्या पक्षापुरती मर्यादा न ठेवता काँग्रेस, राष्ट्रवादी, टीएमसी, डाव्या पक्षांचे नेतेही या मिशनमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोण कोण सहभागी होणार? भाजपकडून अनुराग ठाकूर, अपराजिता सारंगी, काँग्रेसमधून शशी थरूर, सलमान खुर्शीद, मनीष तिवारी, एनसीपी कडून सुप्रिया सुळे, AIMIM कडून असदुद्दीन ओवेसी, टीएमसी, DMK, JDU, BJD, CPI कडून संजय झा, कनिमोझी, जॉन ब्रेटास यांचा समावेश शक्य. हे शिष्टमंडळ 22 मे ते 1 जून दरम्यान 10 दिवस विविध देशांना भेट देणार आहे. परराष्ट्र मंत्रालय त्यांना माहिती देणार आहे. पाकिस्तान विरोधात पुरावे सादर करण्यात येणार आहे. या पाठीमागे काय हेतू? पाकिस्तानची भूमिका उघड करणं, भारतावरील दबाव कमी करणं, जागतिक समर्थन मिळवणं, भारताच्या शांततापूर्ण पण ठाम भूमिकेचा प्रचार. पंतप्रधान मोदींचा हा मास्टर प्लॅन योग्य वाटतो का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की लिहा. पाकिस्तानला प्रत्युत्तर फक्त बॉर्डरवरच नाही तर जागतिक मंचावरही मिळणार आहे. पुढील काही दिवस हे ठरवतील की भारताचं हे धोरण जगावर प्रभाव टाकू शकेल की नाही. तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.